मिरज शहरातील टाकळी रोड परिसरातील चांद मशीद समोर शिवराज अथर्णीकर वय 28 या तरुणावर हल्ल्याप्रकरणी मतीन काझी याच्यासह 6 जणांवर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी महात्मा गांधी पोलिसांनी संशयित आरोपी मतीन साहेब पीर चमन मलिक काझी वय 29, शौकत मेहबूब शेख वय 26, अय्यान उर्फ जाफर सलीम लांडगे वय 23, शोएब इरशाद शेख वय 21 आणि साकिब जहीर खान वय 22 यांना अटक केली आहे। यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले, त्याला बाल न्याय मंडळाच्या ताब्यात देण्यात आले। शिव अथर्णीकर हा टाकळी रस्त्यावर असणाऱ्या मशिदीच्या मागील बाजूस राहत आहे। मंगळवारी दुपारी तो आपल्या 3 मित्रांसोबत 2 मोटरसायकलवर निघाले होते। टाकळी रस्त्यावर आल्यावर त्या ठिकाणी 2 तरुणांनी त्याला रस्त्यात थांबवले। यावेळी 4चाकी गाडीत दबा धरून बसलेल्या तरुणांनी त्याला 4चाकी गाडीने जोरदार धडक दिली। यावेळी जखमी शिव रस्त्यावर खाली पडला। त्यावेळी 4चाकी गाडीतून उतरलेल्या 4 ते 5 हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवार आणि कोयत्याने डोक्यावर आणि पोटावर वार केले। यावेळी हल्ला एवढा गंभीर होता की तलवारीचे घटनास्थळी 2 तुकडे होऊन पडले होते। 2 वर्षापूर्वी शहरातील टाकळी रस्त्यावर असणाऱ्या रस्ता हॉटेलमध्ये मतीन काझी याच्यावर हल्ला झाला होता। या हल्ल्यात हे शिव अथर्णीकर असल्याच्या संशयावरून शिव अथर्णीकर याच्यावर हल्ला करण्यात आला आहे। जुन्या वादातून हल्ला झाल्यामुळे मिरजेत पुन्हा एकदा टोळी युद्धाचा भडका उडाला आहे। जखमी शिव अथर्णीकर याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेत। सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते। पोलिसांनी तातडीने या प्रकरणी 6 हल्लेखोरांना अटक केली आहे। नमस्कार, मी प्रनिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग। आमच्याकडे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 206/2026 यामध्ये मिरज शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल या गुन्ह्यामध्ये जखमी शिव अथर्णीकर याच्यावर काही तरुणांनी धारदार शस्त्रांनी टाकळी रोड येथे हल्ला केला होता। सदर गुन्ह्याचा तपास माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर, त्यासोबतच अपर पोलीस अधीक्षिका कल्पना बारोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत होतो। यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, मिरज शहर पोलीस स्टेशन तसेच सब डिव्हिजनमधील इतर पोलीस स्टेशन यांची पथके आम्ही तयार केली होती। यामध्ये आरोपी शोध घेत असताना महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे साहेब आणि त्यांच्या पथकाला काल यश मिळालेलं आहे, ज्यामध्ये सर्व 6 आरोपी जे गुन्ह्यामध्ये होते त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। सदर आरोपींना न्यायालयामध्ये प्रोड्यूस करून त्यांची PC घेण्यात आलेली आहे। त्यांची 8 तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कोठडी मिळालेली आहे। सदर हल्ला हा प्राथमिक तपासामध्ये आम्हाला जी माहिती मिळते त्यावरून हा पूर्व वैमनस्यातून झालेला हल्ला आहे।